फर्स्ट बॉल बोल्ड. बॅट्समनला बॉल जणू दिसलाच नाही. सरळ स्टंपांमध्ये खोदून काढलाय हा बॉल. कुसुंबाच्या पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट. पुढील आवाज पद्माकर पाटील यांचा. पद्माकर पाटील पॅडी दादा. रोहनचा पहिलाच चेंडू यॉर्कर लेन बॉल. बॅट्समनने मिस केला आणि सरळ स्टंपात जाऊन आदळला. एक बॉल एक विकेट. चांगला पेस पण लाईन बरोबर नव्हती. लेग स्टंपच्या बाहेरील बॉल वाईड. फुल टॉस बॉल ऑफ साइडला खेळून दिलेला आहे. बाउंड्री लाईन कडे जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी फिल्डिंग. रिले थ्रो. पुढील आवाज पद्माकर पाटील यांचा. चला तर या अगोदर आपण ऐकत होतात या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य संग्रामसिंहजी सूर्यवंशी यांचा आवाज. हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा संघाची धावसंख्या 4 धावा 1 गडी बाद. महेंद्र पवार स्ट्राईकला असतील. सामना करतील रोहन यांचा. ऑन साइडला चांगला फटका. मिडविकेटकडे चेंडू टोलवलेला आहे. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. अंकुश कुशवाह स्ट्राईकला असतील. राजपुताना प्रीमियर लीग चौथं पर्व. चौथ्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना जीव्ही कॉस्मेटिक्स विरुद्ध हॉटेल प्राइम गार्डन या दोन संघांच्या दरम्यान होतोय. दरम्यान उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे. हॉटेल प्राइम गार्डन संघाची धावसंख्या 5 धावा 2 गडी बाद. रोहन यांनी जीव्ही कॉस्मेटिक्स संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. जीव्ही कॉस्मेटिक हा संघ असेल जळगाव जिल्हा पोलीस दलातील गणेश भाऊ पाटील यांचा. तर हॉटेल प्राइम गार्डन हा संघ असेल कुसुंबा आणि औद्योगिक वसाहत परिसरातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं मयूर भाऊ पाटील यांचा संघ असेल हॉटेल प्राइम गार्डन. चेंडू उंच गेलेला होता आणि यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपलेला आहे. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील. मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी संग्राम फाउंडेशन. को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. फूड प्रायोजक कैलास दादा पवार. संचालक रूपाली ट्रॅव्हल्स महेंद्र सिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्स. स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था हे आहेत या स्पर्धेचे फूड प्रायोजक. ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट SSBT एक प्रथितयश इंजिनिअरिंग कॉलेज. देश विदेशातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी जळगावात दाखल होत असतात लोक विद्यार्थी. श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट
आणि आता नवीन सीबीएसई पॅटर्नचं इंग्लिश मीडियम सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तर नक्कीच चांगल्या शिक्षणासाठी आपण श्रमसाधना बॉम्बे ट्रस्टच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा सुद्धा लाभ घेऊ शकतात. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूर महाले यांच्याकडून ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे. हरीश परदेशी आता जीवी कॉस्मेटिक या संघाकडून गोलंदाजीला आलेले आहेत. या डावातलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत हरीश परदेशी. स्ट्राईकला असतील महेंद्र पवार. दिशाहीन चेंडू आणि या चेंडूला फक्त बॅट लावायचं काम होतं आणि बाकीचं काम चेंडूने पूर्ण केलेलं आहे. बाउंड्री लाईन गाठलेली आहे. फाईल लेगच्या दिशेने चौकार आलेला आहे. पंकज पाटील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. 10 धावा झालेल्या आहेत हॉटेल प्राईम गार्डन संघाच्या. शॉट ऑफ प्लेन चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल केलेला आहे. सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. चेंडू जातोय टीप मिड विकेट सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. हरीश परदेशी याचा शॉट आपल्या चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच. वन बाउन्स चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने हॉटेल प्राईम गार्डन संघाची धावसंख्या आता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा 2 गडी बाद. हरीश परदेशी यांनी पहिल्या षटकात 16 धावा दिलेल्या आहेत. मयूर गोलंदाजीला आलेले आहेत. राहुल राजपूत त्यांचा सामना करतील.
बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. तिसरा गडी बाद होतोय हॉटेल प्राईम गार्डन या संघाचा. 21 धावा, 3 गडी बाद. मयूर प्रदीप पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेली आहे. आपण बघू शकतो बॅटची कड घेतलेली आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. टॉस का बॉस. प्रायोजक आहेत महावीर क्लासेस. मयूर यांचा ओव्हरपिच चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. रितेश लॉंग ऑफ कडे या चेंडू लाडवत आहेत. गोलंदाजाकडे चेंडू परत करतायत. दरम्यान 1 धाव मिळते फलंदाजाला. चला तर या स्पर्धेसाठी ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून भूमिका बजावतो आहेत ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक. लाईव्ह व्हिजन आणि राजपुताना प्रीमियर लीग या यूट्यूब वाहिन्यांवर आपण या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. दरम्यान षटकार आलेला आहे. रोहिणी LED स्क्रीन आपण मैदानात बघत असाल. रोहिणी LED स्क्रीन. त्यानंतर हा जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यात सक्षम आहेत आमचे RV ऑडिओचे टेक्निशियन्स. फुलटॉस चेंडू, फटका फसलेला आहे. चेंडू लॉंग ऑन कडे आणि झेल सुटलेला आहे. चला झेल सुटलाय परंतु तिसऱ्या पंचांकडे धावबादची मागणी केली जाते की फलंदाज सुरक्षित पोहोचलेला आहे किंवा नाही. परंतु फलंदाज संकटात निश्चित दिसतोय.
चला तर तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे, फलंदाजाला परतावं लागेल. फ्रॅक्शन ऑफ सेकंड थोडेसे लेट झालेले आहेत. तर ऐन वेळेस बॅट टेकवण्याचा प्रयत्न होता. बॅट जर रफ केली असती तर मात्र फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला असता. 28 धावा 4 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल मयूर पाटील यांचा. 9 धावा मयूर यांनी खर्च केलेले आहेत. चांगला फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन कडे. षटकाराने षटकाची होते समाप्ती. आडवा बॅटने चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. हॉटेल प्राइम गार्डन 42 धावा 4 गडी बाद. हरीश परदेशी आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. आतापर्यंत महागडे ठरलेले आहेत. 22 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. चला मागचा चेंडू डेड बॉल घोषित केलेला आहे. त्याला तर षटकार रद्द होईल. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. धावसंख्या 36. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटकडे चेंडू गेलेला आहे.
डाऊन द ग्राउंड लॉनच्या दिशेने. चौथं षटक घेऊन आलेले आहेत हरीश परदेशी. आपलं वैयक्तिक दुसरं, आतापर्यंत 19 धावा खर्च केलेले आहेत. ओ लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे. धावसंख्या आता हॉटेल प्राईम गार्डन संघाची होते 40 धावा. हॉटेल प्राईम गार्डन या संघाचे संचालक आहेत मयूरभाऊ पाटील, एक प्रतिष्ठित उद्योजक, युवा उद्योजक. मनोज पुढील सामन्यासाठी ज्योतिदेवी 11 संघ व महासंग्राम संघ यांच्या दोघे कर्णधारांनी तयार राहायचे आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल हरीश यांचा. सामना करतील प्रशांत. चांगला संपर्क, आणि ज्यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, बॅटचा जो आवाज आलेला होता त्या आवाजावरून समजलं होतं की हा चेंडू लॉंग ऑन कडे जाईल आणि दूर जाईल. मिळतोय षटकार. धावा मिळतील पूर्ण 6. षटकाची होते समाप्ती. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. स्लॉट मधल्या चेंडूला ताकदीने लॉफ्ट केलेलं होतं. चांगला संपर्क आणि 6 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हॉटेल प्राईम गार्डन 47 धावा, 4 गडी बाद. हॉटेल प्राईम गार्डन विरुद्ध जीव्ही कॉस्मेटिक्स संघाचे संचालक आहेत गणेश भाऊ पाटील. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि या स्पर्धेच्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य. रोहन आता गोलंदाजीला आलेले आहेत. लॉंग ऑन कडे 1 धाव. नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर हॉटेल प्राईम गार्डन संघ. फ्री हिटवर 1 धाव आलेली आहे. अर्धशतक आता फलकावर लागतंय हॉटेल प्राईम गार्डन संघाचं. 50 धावा, 4 गडी बाद. जयेश पवार 5 चेंडू 10 धावा, तर प्रशांत पाटील शोभाराम 11 या संघाचा जर कोणी प्रतिनिधी मैदानात असेल तर कृपया समालोचन कक्षात यायचं आणि तेजस पवार यांच्याशी संपर्क करायचा आहे. शोभाराम 11 संघाचा जर कोणी प्रतिनिधी मैदानात उपस्थित असेल तर तेजस पवार यांच्याशी संपर्क करायचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग कडे चेंडू अडवला गेलेला आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलेला आहे. माझ्या मते ओव्हर स्टेपिंग साठीचा हा नो बॉल. गोलंदाजाच्या ऍक्शन साठीचा दिला गेलेला हा नो बॉल.
लो फुल टॉस. काऊस कॉर्नर कडे चेंडू गेलेला आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या 54. 5वं षटक सुरू आहे. आणि ॲडव्होकेट राहुल अकोलकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट राहुल अकोलकर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. ॲडव्होकेट राहुल अकोलकर. चला तर विकेटचं पतन झालेलं आहे. 54 धावा, 5 गडी बाद. रोहन यांनी आतापर्यंत 12 धावा देत 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि हॉटेल प्राईम गार्डनच्या मिडल ऑर्डरला ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. ॲडव्होकेट अजय पाटील सर सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. राजपुताना प्रीमियर लीग तर्फे ॲडव्होकेट अजय पाटील आणि ॲडव्होकेट राहुल अकोलकर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोटक महिंद्राचे शाखा अधिकारी सन्माननीय गजानन पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. षटकातला शेवटचा चेंडू असेल. कौशल पाटील केपी फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळते. आपलं खातं उघडतायत कौशल. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 55 धावा, 5 गडी बाद. चला तर ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाताना दिसते. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक मयूर भाऊ महाले, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ही ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी प्रायोजित करण्यात आलेली आहे.
सिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्सचे संचालक स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक विकास संस्था, महावीर क्लासेस टॉस का बॉसचे प्रायोजक, शरद यांचा शॉट ऑफलाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, परंतु तितकीशी पॉवर या फटक्याच्या मागे फलंदाज जनरेट करू शकलेले नाहीये आणि कौशल राजपूत यांना तंबूचा रस्ता बघावा लागेल. थँक्यू डीजे. साइड स्क्रीन प्रायोजक बायनरी नेटवर्क बापूसाहेब साळुंखे, बॉल प्रायोजक कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय आमदार किशोरप्पा पाटील फाउंडेशन, अध्यक्ष श्री सुमित दादा किशोरप्पा पाटील. शरद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. आशापुरी कन्स्ट्रक्शन, सर्वात कमी किमतीत घर खरेदी करावं, सोबत फ्री मिळवा ॲक्टिवा 6G. आबासाहेब प्रमोद सोनार, बापूराव साळुंखे आशापुरी कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. अगदी रास्त दरात आपल्याला घरं मिळतील. शरद रामचंद्र पाटील 3 धावा देत 2 गडी त्यांनी बाद केलेले. आपण बघू शकतो फलंदाज कशा पद्धतीने बाद झालेले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने झेल टिपलेला आहे. कृपाल सिंग ठाकूर आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय दणदणीत षटकार. तर बघा, फुलटॉस चेंडू बद्दल आमचे एक सहकारी समालोचक आहेत सौरभ सिंग राजपूत, छत्रपती संभाजीनगर वरून येत असतात आणि आता आज संध्याकाळी ते आपल्याशी जोडले जातील पुन्हा एकदा. तर त्यांचं फुलटॉस चेंडू बद्दल म्हणणं असं असतं की घोड़े को घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुलटॉस नाही डालनी चाहिए. आणि जर फुलटॉस टाकला तर काय होतं ते आपण मागच्या चेंडूवर बघितलं असेल. शरद यांनी गोलंदाजांच्या रूपात फलंदाजांवर दबाव निर्माण केलेला होता. 2 गडी त्यांनी बाद केलेले होते आणि नवीन फलंदाजांना त्यांनी फुलटॉस चेंडू टाकला आणि त्याचा भुर्दंड त्यांना 6 धावांच्या स्वरूपात बसलेला आहे. शॉट ऑफलाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. काउस कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधला जो गॅप आहे त्या गॅपला भेदत चौकार वसूल केलेला आहे. एकोणसत्तर धावा, 6 षटकांची समाप्ती, 7 गडी बाद. जयपाल पवार आणि भरत परदेशी फलंदाजी करतायत.
चांगला फटका ऐनवेळी आपला शॉट बदलवलेला आहे. बॉडीच्या क्लोज चेंडू होता त्यामुळे ड्राईव्ह केलेला आहे. 70 धावा अजूनही या डावातले 11 चेंडू शिल्लक. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि परतावा लागेल भरत परदेशी यांना. 8वा गडी बाद होतोय हॉटेल प्राइम गार्डन संघाचा. उत्कृष्ट निशाणेबाजी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. चला तर पुन्हा एकदा आपण या चौकाराचा रिप्ले बघूया. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडूला सरळ बॅटने ऑफ केलेला आहे. सरळ साइड स्क्रीनचा वेध घेणारा हा षटकार. धावसंख्या 80 धावा. चला पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. आलाय दणदणीत षटकार. शहाऐंशी धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल मयूर प्रदीप पाटील यांचा. डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. एक धाव मिळते. षटक संपत आहे. 7 षटकांची समाप्ती. 87 धावा. 8 गडी बाद. हॉटेल प्राइम गार्डन या संघाने नाणेफेक जिंकलेली होती आणि कर्णधार कौशल राजपूत यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला होता. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत देवा परदेशी. दत्तात्रय पाटील स्ट्राईकला असतील. 88 धावा. 8 गडी बाद. 8वं षटक सुरू आहे. चेंडू हवेत आणि 9वा फलंदाज तंबूत परततोय हॉटेल प्राइम गार्डन संघाचा.
लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळते. चौतीस धावा जयपाल पवार यांच्या हॉटेल प्राईम गार्डनच्या डावाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे जयपाल पवार यांनी. शरद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 91 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू या डावातले शिल्लक. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 92. इस बिगड़ेल पड़ोसी को तो फिर शीशे में ढाला जाए, तेरे मेरे दिल पर ताला राम करे ये ताला जाए, वाहिद के घर पर दीप जले तो मंदिर तक उजाला जाए, कब तक बोझ संभाला जाए, युद्ध कहां तक टाला जाए, तू भी है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए, फेंक जहां तक भाला जाए. लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते की 2. एकीचाच कॉल केलेला आहे. डाव संपलेला आहे. 99 धावा 9 गडी बाद. हॉटेल प्राईम गार्डन संघाची धावसंख्या. आणि जीवी कॉस्मेटिक्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 100 धावांचं लक्ष असेल. पुढचा डाव लवकरात लवकर सुरू करायचा आहे. विनंती असेल.
प्रायोजित करण्यात आलेली आहे. जयपाल पवार हॉटेल प्राइम गार्डन संघाकडून टिच्चून मारा करण्याचा प्रयत्न करतील. तर आता जीव्ही कॉस्मेटिकचा संघ धावांच्या प्रतीक्षेत असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. चेंडू सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे आणि चौथा आघाडी आता जीव्ही कॉस्मेटिक संघाचा बाद झालेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला चेंडू, वेगवान चेंडू, डॉट बॉल. मयूर पाटील नवीन फलंदाज आता मैदानात असतील. आता आवश्यक धावगती वाढलेली आहे. 18.57 या सरासरीने धावा कराव्या लागतील. 21 चेंडू 65 ची आवश्यकता. हॉटेल प्राइम गार्डनचा संघ कमबॅक करताना दिसतोय. चांगला चेंडू, आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही राजपुताना प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विलास सिंग पाटील हे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देत आहेत. सर्व आयोजकांना, सर्व खेळाडूंना. यावेळेस संपर्क चांगला आहे. चेंडू जातोय सीमा पार. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार. सागर पाटील, इद्रिस मंसूरी
ऑफ स्टंपच्या बाहेर, यावेळेस लॉंग ऑफ कडे, मागचा लॉंग ऑन कडे, यावेळेस लॉंग ऑफ कडे. तर दोन्ही साईडला फटकेबाजी आपल्याला दिसते. आपण बघूया. चला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही ठिकाणी आपल्याला मोठे मोठे प्रहार दिसलेले. 5 षटकांची समाप्ती, 47 धावा, 4 गडी बाद. अक्रॉस द लाईन मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल हँडेडली चांगला पिकअप, चांगला थ्रो. एक धाव मिळते. धावसंख्या आता 48 वर जाऊन पोहोचलेली आहे. हो, यावेळेस फुलटॉस होता, परंतु स्लोअर वन होता, त्यामुळे फलंदाज माझ्या मते त्या चेंडूसाठी तयार नव्हते. पंकज पाटील यांनी चतुराई दाखवलेली आहे. आतापर्यंत किफायती मारा केलेला आहे आणि आता गरज असेल जीवी कॉस्मेटिक्स या संघाला 15 चेंडूंमध्ये 52ची. झेल टिपलेला आहे. जीवी कॉस्मेटिक संघाचा 5वा फलंदाज आता तंबूत परततोय. 48 धावा, 14 चेंडू, 52ची आवश्यकता. सातवं षटक घेऊन आलेले आहेत जयपाल पवार. 15 धावा त्यांनी आतापर्यंत मोजलेले आहेत.
27.60च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील जीबी कॉस्मेटिक संघाला. 10 चेंडू 46ची आवश्यकता. चांगला चेंडू फलंदाजाला परतावा लागेल असं वाटतंय, परंतु तिसऱ्या पंचांकडे आता दाद मागितली जाते. चला बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात. सुनील भाऊ बनसोडे आणि राम प्रधान हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत, तर तिसरे पंच म्हणून भूमिका बजावत आहेत बळीराम तुपे सर. फलंदाज सुरक्षित असेल कारण की हात लागलेला होता. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. आणि माझ्या मते त्यावेळेस पंचांनी जो निर्णय घेतला तो योग्य होता. बघायला गेलं तर फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नाहीये. बॉल जर लागला असता तर क्लिअर आउट होता, परंतु या ठिकाणी हाताने बेल्स डिस्लॉज झालेले. चला तर आमच्या कॅमेरामनला सुद्धा श्रेय द्यावं लागेल. उत्कृष्ट कॅमेरा वर्क मयूर थोरात, ललित चव्हाण, अक्षय वाघ आणि आमचे टेक्निशियन अजय टोनपे. आणि या स्पर्धेसाठी ऑफिशियल ऑनलाईन स्कोरिंग म्हणून ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर आहेत मयूर पाटील. यू बँकेचे व्यवस्थापक संजयजी गायकवाड यांचं राजपुताना प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजयजी गायकवाड यू बँकेचे व्यवस्थापक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तर रेग्युलर इंटरव्हेल्स मध्ये विकेटचं पतन होतंय. हॉटेल प्राइम गार्डनचा संघ आता आपल्या पहिल्या विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. यावेळेस चांगला फटका चौकार मिळतोय. यावेळेस लॉंग ऑन कडे
एक टप्पा खाऊन या चेंडूला आत ढकललेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तीन चेंडू आणि 31 ची आवश्यकता. पंकज पाटील शेवटचा षटक घेऊन आलेले आहेत. फुल टच चेंडू डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन कडे चेंडू टोलवलेला आहे. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळतीये. तर हॉटेल प्राईम गार्डन कुसुंब्याचा संघ आता विजयी झालेला आहे आणि आपलं विजयाचं खातं हॉटेल प्राईम गार्डन संघाने उघडलेलं आहे. करोया मोरो सामना होता हॉटेल प्राईम गार्डन संघासाठी आणि त्यांनी आतापर्यंत आपलं आव्हान या स्पर्धेत जिवंत ठेवलेलं आहे. तर हॉटेल प्राईम गार्डन या संघाने 27 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तर या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत जयपाल पवार ज्यांनी उत्कृष्ट अष्टपैलू प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि हर्षल पाटील यांचे काही वकील